केसावर भांडे, भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. काय काय आहे हो बाई तुझ्याजवळ भांडे? हा, दाखव बरं भांडे, पाहू दे बरं. भांडे इथे का बाई दिसून नाही राहिलं काय तुम्हाला? एवढे मोठे तर भांडे आहे. तुम्ही पहिले केस दाखवा. केस असन तर थांबाले पुरण मले, नाही तर मग पुरं गाव फिरायला लागते ना, टाइम होते ना मग मले. अहो तर केस आहे म्हणूनच आली ना मी, तुझ्या आवाज आला तर, नाही तर कायले आली असती मग. बरं बरं दाखवतो ना मग. पहा एवढे भांडे आहे कडे माझ्याजवळ. तुम्हाला कोणते पाहिजे याच्यातले तर पहा, पण केस पाहिजे. ह्या मोठावाला डब्बा देतं काय, नाही तर मग हे कॅन दे तेल ठेवासाठी. केस तर पाहू द्या पहिले, केस दाखवा, मग मी तुम्हाला सांगतो तेवढ्यात भेटते का नाही भेटत तर. हे घेऊ बाई, एवढे केस आहे माझ्याजवळ. एवढ्या केसात एवढा डब्बा आणि एवढी कॅन, हे देऊन दे मला आता तू. बरीच आहे हो बाई तू. तेवढ्या केसात एक डब्बा नाही भेटत तर तू दोन्ही वस्तू मागून राहिली. असं होते काय? घ्यायचं असन तर एक गंजोली भेटन तुला, एक गंज याच्यातला स्टीलचा पाहिजे असन तर घे, नाही तर मग राहू दे बापा. एवढे महागाचे भांडे द्यायला पुरते का मला? येते ना हो, येते ना. केस किती महाग आहे माहित आहे तुले? माहित आहे मध्ये 350-400 रुपये छटाक आहे केस. मग हाय काय ते छटाक भर? 2-3 ग्रॅम तर केस नाही आहे ते. घेऊन ये ना मग छटाक भर केस. देतो पैसे, देतो नाही तर भांडं देतो कोणतं. राहू दे, नाही देत तर जाय तिकडे. कायले येतं मग इकडे? तुला द्यायचे नाही आहे भांडे तर जबरदस्ती नाही आहे हो बाई तू यावर. मला भांडे विकायलाच आणले आहे, पण मला पुरं नाही राहिले तरी कशी देऊन देऊ मी तुले? केसावर भांडे, भांडे घ्या भांडे. कधीच येतं केसवाली हलकटवानाची. एवढे मोठे केस दिले तरी देऊन नाही राहिली. आता मी काय सारा गावातले केस जमा करत फिरू काय 2 भांडेसाठी? हट मला तिकडे, नाही पाहिजे तुझे भांडे. भांडे फेक तिकडे. भांडे घ्या भांडे, केसावर भांडे. केसावर भांडेवाली आली वर अंजू. आहे का तुझ्या घरी केस? असं तर घेऊन घे कोणते भांडे पाहिजे असं तुला तर. तिलेच तर पाहून राहिली निर्मला बाई मी. मला दुरून आवाज येऊन राहिला तिचा. मी म्हटलं पाहिजे म्हटलं आता लय दिवस झाले केस जमा करून ठेवले. मागही आली होती एक जण. त्या काय करते, आपण केस दिले का याच्यात भेटतच नाही म्हणते भांडं. मग मी ठेवूनच दिले होते. आता पाहिजे हिनं दिलं तर ठीक, एखादा गंज पाहिजे बाबा मला. दिला तर चांगलीच गोष्ट आहे. देत काऊन नाही बरोबर मागा लागते त्याइले. एखादी चांगली राहिली तर देऊ नाही देते, नाही एखादी बाई द्यायला पाहत नाही. केसावर भांडे आहे काय बाई? केस आहे का व? ये तर जराशी इकडे. पाहिजे जण काय तुझ्या जराशी समोर आली तर जराशी समोर ये इकडे. ऊन आहे ना हो बाई तिकडे. इकडे जा ना तुम्ही सावलीत. बापा तिकडून साऱ्या गावातून ऊन अंगावर घेत आली आणि इच्छा इथं तुला आता ऊन लागून राहिली का? आम्ही तर काय म्हणते ऊनीतच निघालो इकडे बाहेर तुला पाहायसाठी. नाही बापा, आता जराशी झाडाची सावली दिसली कनी तर बरं लागलं, म्हणून म्हणून राहील तुम्हाला काय या बा इथं. आता तुम्ही घरात होत्या 2 मिनिटासाठी ऊनीत आल्या. मी किती वेळची ऊनच अंगावर घेऊन राहिली, म्हणून म्हटलं जराशी येता का बाई सावलीत? हे बापा आली आता सावलीत. ते करून राहिली होती मोठी तर काय काय मग तुझ्याजवळ आता दाखव बरं. केस दाखवा पहिले. केस असन तर बोला. हे तिकडे आता तिकडून आली मी. त्या बाईला एवढी हे केली माझ्यासोबत. केस पाहिले एवढूशे आणि 2-2-3-3 भांडे मागतात लेकाच्या बाया. त्याला हेही समजत नाही. दिवसभर फिरतो आम्ही पोट्या पाण्यासाठी. कसे आम्हाला 5-50 रुपये रोज पडला पाहिजे तर बाया त्याच्यातही आम्हाला 2 भांडे दे बाई, 3 भांडे दे बाई करते. कसं द्यावं बाई आम्ही? आम्हाला पुरण तर आम्ही देतो. कोणाला वाटते खाली हात गेलं पाहिजे म्हणून? आहे ना केस आणतो ना मी. आणला तर मग केस तर घेऊन या तुम्ही पहिले. पहिले केस आणा, मग तुम्हाला मी भांडा द्यायचा नाही द्यायचा विचार करतो. निर्मला बाई थांब जायच्या जवळ. येतो मी केस घेऊन बाय. हो जाई येतो. किती रोज पडते हो बाई तुम्हाला दिवसभरात मग हे भांडे गिंडे विकता तुम्ही तर? काय बा पडते, कधी कधी 100 रुपये, कधी 200 रुपये, कधी कधी 50 रुपये पडते. फिरायला लागते टंगस टंगडे दुखत फिरायला लागते बाबा साऱ्या गावभर. काय आहे धंदाही पुरत नाही, पण आता कसं आहे पोटा पाण्यासाठी जरासं करायला लागते. मग दुसरं काम काऊन नाही करत तुम्ही? कायले केसाचे हे भांडे विकायला जाता? किती पैदल पैदल फिरायला लागते, किती पाय दुखते बापा. आम्ही तर आता जंगलानं जातो तर 200 रुपये रोज आम्हाला रोज सापडते. कधी दीडीनं काम केलं तर 300 रुपये पडून जाते. पण आम्हाला एवढं चालायला लागत नाही ना. कधी कधी गाडीवालेच घ्यायला येऊन जाते तर अजूनच जरासा आराम होते जीवाले. म्हणून आम्ही जंगलाच्या कामी जातो बापा. हे असे कामं जर केले तर सारे तंगडे दुखते बापा. आमच्या हेच काम करते बापा. आता आमच्या आजोबा पंजोबापासून, माझ्या आईपासून, माझ्या सासूपासून सगळेजण हेच काम करते. केसावर भांडे शिकते. आमचा पेशाच आहे ह्या, म्हणून मग मी विकतो. आपल्याला जे पडले ते पडले, आपलं पोट भरलं म्हणजे बस आहे. तुमच्याजवळ नाही का बाई केस? तुम्ही करत असता काय जमा केस? नाही ना, मी अजून कधी केलेच नाही जमा. मी काय करतो, केस निघाले का धरले फेकून देतो कचऱ्यात. मग काही मला काही समजलंच नाही भांडे भेटते म्हणून त्याच्यावर. आणि मी कधी भांडं घेतलं नाही आजपर्यंत. आता करत जाईन बापा मी जमा. किती वेळ लागते हो बाबा ह्या पहिले. मी जराशी समोर सरकू काय तिकडे? तुम्ही सांगा तिथं आहे म्हणून गावातच आहे मी. तुमच्याच 1-2 गल्लीत भेटन. ये म्हणा त्या पहिले तिथं. मग मला नाही म्हणून काय ते तुम्ही थांबवलं नाही म्हणून. तुम्ही म्हणा ना मग तिले का माझ्या घरची वेळ काय म्हणा ते बाई म्हणा मी थांबू म्हणा तिले. गेली म्हणा ते. तिनं म्हटलं म्हणा का तिकडे ये म्हणून. असं म्हणा ना तुम्ही. केसावर भांडे, भांडे घ्या केसावर भांडे. बाई या तुम्ही काय समोर या तुम्ही जराशा तिले सांगा. या म्हणा समोर. हो हो ठीक आहे. केसावर भांडे आहे का बाई? केस आहे काय? नाही बाबा मी केस ठेवतच नसतो. मी तर काय म्हणते उकंड्यावर फेकून देत असतो केस. माझ्या घरी लय जमा झाले असते आतापर्यंत. पोरगी आहे, सून आहे, मी आहे, तिघांचे. पण ठेवतच नाही आम्ही, फेकून देतो बाबा. तुमच्याजवळ आहे काय की काकू? असं तर द्या ना. घ्या भांडे.
कोणते कोणते भांडे पाहिजे तर सगळे भांडे आहे माझ्याजवळ. तुम्हाला घरात लागणारे सगळे भांडे आहे. नाही हो बाई, त्या दिवशी मी एक बाई आली कनी तिच्याजवळून घेऊन घेतलं. हे एवढं मोठं पातेलं दिलं तिनं मला एवढूशा केसात, तर घेऊन घेतलं. आता काही केस आहे नाही अजून जमा व्हायचे आहे. आता तू पुढच्या वेळेस येशील कनी तर घेईन मग, जमा करून ठेवावं लागन. तर अन काय म्हणते तर पुढच्या वेळेस आणतो अजून असे भांडे. भांडे गिंडे मस्त आहेत याजवळचे. माझ्याजवळ भांडे चांगलेच राहते काकू. मी भांडे असे तसे ठेवतच नाही, बाहेरले पसंत असेच भांडे ठेवतो. हे पा कुकरही आहे माझ्याजवळ. कुकर आहे, प्लेट आहे, गंज आहे, डब्बे आहे, कॅना आहे, सगळं आहे. पातेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर, टिफिनचे डब्बे आहे, सगळंच आहे. फक्त कनी केस पाहिजे. शांते, पुढच्या वेळेस पासून फेकत नको जाऊ केस, जमा करजो. भांडे होते ना घरी. हा, फेकल्यापेक्षा आपले कसे 2 भांडे होते घरात वापराले. काय करतं ते फेकून? फेकलं तर इकडे तिकडे कचऱ्यात उडते आणि याच्या त्याच्या घरात जाते. त्याच्यापेक्षा यायला देऊन दिले जमा करून तर त्याचंही होते आणि आपल्याला 2 भांडे भेटते. अहो काकू, तुम्हाला काय सांगू, ह्या मैचा गोपाल कनी कल्लाच करते काही घ्यायला कोणाजवळून. घेऊच देत नाही. आताच तर तो होता नाही म्हणून मी बाहेर आली. म्या म्हटलं जाऊन पाहतो गड्या, म्हटलं कसं आहे केसवाली, म्हटलं का 4 बाया जमा होतेच. चाल म्हटलं, बाहेर निघाले नाही 2-3 दिवस झाले, येतो म्हटलं जराशी चक्कर मारून. तुमच्याच भरोशावर धंदा आहे जी बाई आमचा. हा, काय भेटते आम्हाला 2 पैशासाठी फिरतो बाबा आम्ही. तुम्ही जर म्हटलं का घेत नाही आमच्या जवळून तर मग आम्ही काय करू? आम्ही उपाशी मराव काय? मग काही उपाशी मरा लागते? हात नाही का तुम्हाला? हात आहे, पाय आहे, देवानं दिले. दुसरं काम करावं कोणतं? नाही घेतले आपल्या जवळून कोण काही तर दुसरं काम करावं. आपलं पोट भरायला आपल्याला तर लय काम आहे करायला दिले देवानं. मग आता आम्ही काही केसाचेच धंदे करतो काय? आम्ही दुसरे कामं करतोच ना. मग तसं तुम्ही करायचं. मग नाही घेतले कोण तर नाही जी काकू. आता ह्या कसा पेशा आहे ना आमचा, तर मग आम्ही करतो. आम्हाला आता याच्यातच गटून गेला ह्या धंदा, म्हणून मग ह्याच करतो आम्ही. फिरतो काले 4 गावं दिवसभरात. आणि जे झाले आपले 200-400 रुपये आपल्याला पडले तेच आपलं कुठून येते. चला बा, जातो मग आता समोर तिकडे तुमच्या जवळ नाही म्हणतात. मा इकडे आली काय हो बाई तू? मी तिकडेच पाहून राहिली तुले साऱ्या गावात. हा, त्या बैले तर सांगितलं जी म्या इकडे चालली म्हटलं, मी समोर जातो म्हटलं. आता पहा बरं, एक गल्ली फिरत आली मी तर तुम्ही याच्याच होत्या. मग 1-2 बायानं 2 भांडी घेऊन घेतले. तुम्ही याच्याच होत्या तर काय करू मग? तुमच्यासाठी बसू काही एका जागी? म्हणून मग इकडे आली. इकडे आली तर ह्या भेटल्या 2 बाया. काय बिचारे निर्मला बाई त्या बाईच्या मागं मागं फिरून राहिल्या, पण मला नाही सांगून राहिल्या का इकडे गेली म्हणून. अहो, तर मला माहित झालं पाहिजे ती कुकडे चालली, म्हणून तिच्या मागं मागं फिरून राहिली रंजू मी. वा हो बापा निर्मला बाई, आणि ते चालली गेलीस तिच्या मागं मागं चालले गेले असता तुम्ही, आणि रंजू फिरत बसली असती गावात इकडे. हा ना शांताबाई, पाय बरं. आणले काय हो बाई केस? आणले? एवढेच केस आहे काय? काय बापा, जराशे केस तर जास्त आणत जा. एवढूशा केसात मी कोणतंच भांडं देऊ तुम्हाला? आता मला कणी गंजच पाहिजे एखादा, दुसरं भांडं कोणतं नाही पाहिजे. सगळे भांडे आहे माझ्या घरी, पण मला एक गंज पाहिजे स्टीलचा, दूध गरम करायसाठी. आहे काय तुमच्याजवळ? असं तर द्या. आहे ना मग गंज. गंज देऊ काय तुम्हाला? काय हो बाई, एवढा गंज चालते काय? एवढाच आहे मग, याच्यावर तर मोठा गंज आहे नाही माझ्याजवळ. मग चालते ना मला एवढा गंज. एवढा गंजातही होते. मला दुधालाच पाहिजे. आणि हे पाय एवढे केस आहे गड्या, देऊन द्या आता एवढ्या केसात. नाही एवढीशे केस, एवढ्याशा केसात भेटते काय बिचारे एवढा गंज? नाही नाही, वापस द्या तो गंज, देऊन द्या. भेटत नाही एवढ्याशा केसात, नाही भेटत. देऊन द्या ना हो, देऊन द्या ना. कशा करता बापा? तिथून आली मी धावपळ करत तुमच्या मागं मागं, केस जमा करतो एवढ्या अंगून न, आणि तुम्ही एक गंज नाही देऊन राहिला बापा. एका गंजासाठी अशा करून राहिल्या. आम्हाला नाव राहिलं पाहिजे का नाही? बा ते बाई चांगली आहे, भांडे देते बापा. अगं तर बाई भांडे द्यासाठीच फिरतो मी, पण जराशे केस तर भेटले पाहिजे बिचारे हो मला. हा, निदान माही दिवसभरात छटाकभर केस तर झाले पाहिजे जमा. तुम्ही जर म्हणाल का मला फक्त भांडेच द्या तर कसं जमा? इथलुले केस घेऊन येता तुम्ही. मग आणि त्या बाईने याच्यापेक्षा इथलुले आणले, आणि त्याच्यात मला कॅनही दे म्हणे, आणि तो डब्बाही दे म्हणे. बिचारे कसं देईन मी? कोणाला पुरलं तर पाहिजे. नाही एवढं गेवढं नाही मागत मी तुम्हाला, पण एवढा गण देऊन द्या मला आता. हा, आता काही नाराज करू नका. हा, मी कुठून नाराज होऊन कधीच येत नाही. आता हे एवढा गण देऊन द्या मला. देऊन दे हो बाई, देऊन दे. जाऊ दे, एखाद्याला देऊन द्या लागत असते कधी कधी कमी जास्त करून. चांगला धंदा होते मग. तसंही तिचं चांगली बोनी लागते म्हटलं. मस्त धंदा होईल तू या पुऱ्या गावभर. बरं बा, घेऊन जाय आता. आता जबरदस्तीच करून राहिली तर घेऊनच जाय मग आता. चला बाबा, जातो मग मी आता. तुमच्याजवळ तर कोणाजवळ केस नाही म्हणता. निघतो मग आता. केसावर भांडे, भांडे घ्या, भांडे, केसावर भांडे. चाल बाबा, खपला एखादा गंज, आणि तिकडे 2 भांडे खपून गेले. निघून जाते मग कसे 100-200 रुपये. अजून 2-4 खपले म्हणजे होऊन जाते. मस्त पुरला रंजू तुला गंज आहे का नाही? एवढूशा तर केस होते, एवढूशा केस देत नाहीत म्हटलं त्या. मला तशाही कोणतेही केसवाल्या देते शांताबाई. असं केस काही नाही आम्हाला देत नाही म्हणून मी जराशी कणी त्याला आग्रह करत असतो, मग त्या देऊन देते. असं काही नाही देत नाही म्हणून कोणती केसवाली मी इथले केस देतो त्याला. हाय माझ्याजवळ केस जमा करून ठेवले आहे, पण एवढे केस एका यानं मी देतच नाही त्याला. हा, एका यानं जर दिले त्याला पुरे घेऊन घेते त्या, आणि एवढंच भांडं देते आपल्याला. कायले सांगून राहिली आपली बडई. शांतीनं म्हटलं देऊन दे म्हणून तर दिली तिनं. ते तर देऊनच नव्हती राहिली, वापस केले होते तिनं केस तर तू येवाले. हो ना, मग नाही तर काय तर आपलीच बडई करत बसते रंजूबी. पण का हो, तुम्ही तर कोणच भांडे नाही घेतले, आणि कायसाठी निघाले एवढ्या जणी साऱ्याच्या साऱ्या?
मी तर अशीच आली बाई. नाही म्हटलं मी तर घेतच नसतो मला केसावर भांडी गिंडे, पण मी अशीच आली. नाही म्हटलं चल आता 2-4 बाया जमा होते एका ठिकाणी, तर कसंही बोलचाल होते. तसं काही आपण एका ठिकाणी भेटतो काय गावातल्या बाया? कोणीच नाही भेटत. मला गंगा तर 5-6 दिवसापासून दिसलीच नाही हो अजून डोळ्यानं. तुला माहितच नाही का शांताबाई अजून काही? माहित नाही म्हणजे? नाही गड्या, मला काहीच नाही माहित. काय झालं कोण? कुठं गावाला गेली काय गंगा? आम्हाला इथं नाही माहित काय झालं कोण. अन हो शांते, का बरं तू इसून गरोदर आहे म्हणते दुसऱ्यानं आता? हा नातू होऊन राहिला वाटते तुला अजून आहे ना? डबल आजी बनत वाटते तू आता. कुठं हो कुसुम काकू, कोण म्हटलं तुम्हाला? माझ्या घरी ते कांताई आली. कांता म्हणे दे ना म्हणे शांताबाई पेढे म्हणे. ना म्हटलं कायचे पेढे हो म्हटलं. तर म्हणे तुले म्हणे आता नातू होणार आहे म्हणे. ना म्हटलं कोण सांगितलं बाबा तुले म्हटलं. तर मला म्हणे रंजूनं सांगितलं. ह्या रंजूनं सांगितलं म्हणते बाबा. हो तर मला रंजूच म्हणे. म्हणे शांताबाईला नातू होते म्हणे आता दुसऱ्यानं म्हणे पेढे मागा लागन म्हणे. कुठं हो शांताबाई? आता त्या दिवशी तू दवाखान्यात चालली होती कनी सुनीले घेऊन, तर त्या काय म्हटलं सुनीले नेतो म्हणे. मग मला असं वाटलं आता सुनीले नेऊन राहिली तर होऊ शकते म्हटलं असंच काही असं म्हटलं, म्हणून म्हटलं होतं मी तुले. ह्या गावातल्या बाईनं सिरियसच घेतलं बापा. मी यायला म्हटलं आता शांताबाईले नातू होईन म्हटलं दुसऱ्यानं. आता मी काही गलत बोलली की बाबा? खुशीचीच गोष्ट होती. पण रंजू, जे गोष्ट आहेच नाही ते गोष्ट करायला तुला सांगतेच कोण जास्तीची शानपणा? हा, काऊनच करावं मी म्हणतो याची त्याची बोंब? काहीच गरज चालली आपल्याला? अगो शांताबाई बोंब नाही केली. मला कणी आनंद झाला, चांगलं वाटलं मला. आता शांताबाईला होते गड्या, आता नातीन होईन म्हटलं. आता नातू तर आहेच म्हटलं. एखादी नातीन पाहिजे म्हटलं आता शांताबाईले, म्हणून मी बोलली होती अशी. पण होईन तेव्हा दिसन ना का लपून राहते काय अशा गोष्टी? पण व्हाच्या पहिलेच काय डिंडोरा पिटत असतो तू? तुला ठेवलाय का गावात डिंडोरा पिटासाठी? मला नातू हो नात हो काही हो, तू कायलेच पण फालतूचे धंदे करतो बोलणे खातं रंजू. बर बाबा आता नाही म्हणणार. असं आहे चांगल्याचं म्हटलंही तर लोकांना खराब लागते. गंगाची कोणती गोष्ट आहे व रंजू? तू म्हणून राहिली ना माहित नाही का तुम्हाला? आता कायले सांगू बाबा मी? अजून तुम्ही म्हणाल मला का फालतूचे धंदे करत राहतं. असं आहे मग मी ऐकतो कोणाचं? मग मी सांगतो तुम्हाला तर तुम्ही मला चुकीचं म्हणता. मग तर सांग ना आता काय झालं तर गंगाले? गावाला गेली काय ती? कुठं गावाला कायले गेली होते? घरीच तर आहे. घरीच आहे. पण तिनं माहित आहे काय, नवऱ्याले पोरीले सुनीले सगळेले घरातून हाकलून दिलं आणि एकटीच राहून राहिली घरात. एकटीच राहते, एकटीच करते, एकटीच खाते. घराच्या बाहेर नाही निघून राहिली. शरम वाटत असेल तिला आता म्हणून. आणि हे सगळेचे सगळे मुनीच्या घरी गेले म्हणते राहिले. रंजू खरंच बोलून राहिली ना तू? खोटं तर बोलून नाही राहिली ना? नाही तर पाय बरं मार खायची वेळीन तू यावर. खरं खरं सांगजो, म्हणजे मजाक नको करू असं माझं म्हणणं आहे. अगो शांताबाई 100% खरं बोलून राहिली. 1% खोटं नाही बोलून राहिली म्हटलं. माझी पोरगी आली की नाही का तिकून, तर माझी पोरगी सांगे आता मी खोटी बोलन. माझी पोरगी खोटी बोलन काय बिचारे? माझी पोरगी सांगे सगळेचे सगळे म्हणे ते मुन्नी काकू नाही का म्हणे त्याच्या घरी गेले म्हणे राहिले. गंगाराम काका, रश्मीताई म्हणे अन ते वहिनी, हे सगळे जण गेले म्हणे पैकी तर राहिले. ते वहिनी म्हणे झाडून राहिली होती म्हणे तिथं, म्हणे भांडे घासून राहिली होती म्हणे सकाळी सकाळी अशी म्हणे माझी कुट्टी. मग आता तू सांगायच्यावरून काय पकडशील तू अंदाज? पागल झाली काय कडे ये गंगा? काही भी नसलं असं त्याच्या घरात अजून मुन्नी होऊन झाला असं नाही तर वाद पाहा लागत तर असं जाऊन काय झालं काय नाही. तर शांते डायरेक्ट नको जाजो गंगाच्या घरी. तू पहिले मुन्नीच्या घरी जाजो. गंगारामचा ऐकजो पहिले तो काय सांगते तर. हा त्याच्या बादच मग गंगाच्या घरी जाजो. नाही तर तुला माहित आहे गंगा कशी आहे तर अजून चालू करून देईन मग तोंडाचा पट्टा तिचा चालू झाला का बंद नाही होत. हो काकू मला दोन्ही ठिकाणी जा लागते. तिथेही जा लागन इथेही जा लागन. ते काय म्हणते काय नाही मला नाही बोलत ते तशी. मी तिची सारी झटकूनच ठेवतो मग. हा माझ्या हातात आहे तिची सारी दोरी. अशी कशी बोलते ते तर माहीतच पडते आता. अन माहित आहे जरासा आता सोचून समजून मला विचार करून तर जा लागन ना तिथं काही ना काही. कायसाठी आली कायसाठी नाही. कायले आली म्हणा जराशी विचार जो वैवट गिवट झाला काय म्हणून. शेव्या कुरड्या पापड हे ह्या बाईनं जाजो. आता तिच्या पोरीचं लग्न आहेच कधी नाही तरी काही काढतं का हो म्हणा तारीख गिरीक म्हणा असं म्हणाले जाजो बरोबर याच. हो जास लागून मला अशा आहे ना. बरं जातो मी काकू आता. मी पहिले जाता जाता कधी मुन्नीच्या घरी भेट देतो. काय म्हणते तर मुन्नी सांगते अन गंगाराम भाऊ सांगते. आता ते तर दोघं भांडा जोगते आहे नाही वा. बरं ह्या दोघांचं झालं असतं तर गंगाराम भाऊ बाहेर आले असते. सून आणि पोरगी यायला काय केलं बिचारे उपटली आहे होती गंगा. झालं असं एकासोबत मंदात कोणी बोललं असं तर सारे दिलं काढून. तशीच आहे होती ते गंगाराम भाऊ. जर कोणासोबत बोलले कनी तर तशीच करते आणि त्याला तर करतेच करते. सुनीला मोठी करते व सासूरवास करते बिचारी. सून गरीब आहे तिची. चाल मग मी जाऊन पाहतो तिच्या घरी आता. हा रंजू खरी आहे ना गोष्ट पण पक्की. आता त्या पोरीनं सांगितली म्हणतं तर खरीच असं म्हणा. तर तिच्या घरी कायले जातो मी? मुन्नीच्या घरी जातो. तिथं काय कंडिशन आहे पाहून घेतो आणि तिथूनच मग समोर सरकतो नाही काय. कारण काय ते जर असं तिथं खरंच तर ते दिसतीलच मला सगळेजण तिथं. शांताबाई थांब ना मी ह्या गंज ठेवून येतो. मी येतो ना थांब मी येतो.
नाही हो बाप्पा, तू नको येऊ माझ्यासोबत. तू जर आली तर सारं बिघडून जाईल म्हटलं काम. अजून जिथं जे नाही व्हायचं ते होईल. तू येऊ नको बाप्पा माझ्यासोबत. तू लागन तर एकटी जातवत जो. नाही नाही, एकटीच जाई तू. कोणी नेत तुझ्यासोबत? एकटीच जाय. काही बाबा कोणाला नेतं? अशी चालली म्हणा मी एकटी. हो चल मग जातो का आता? काय चाल बाई, मी जातो आता, घर जवळ करतो. अशी आहे शांताबाई दीडशाईनी, आहे का नाही? बातच म्हटलं आपलं पाडलं बदलो ते. हा जरासं नाही येतो काय म्हटलं, मी काय तिच्या डोक्यावर बसून गेली असते काय बिचारे? पण तरी तिने म्हटलं ना मला येऊ नको म्हणून. आता काम पडू दे मग त्या शांताबाईले. सांगतोच मी तिला. मग तिने कोणतं काम पडलं चोनकी सोबत? काही बी बोलत राहते. हिचंच काम आहे काय? आहेच ते तशी. शांताबाई चांगली आहे व तशी. कुसुमबाई मला म्हणे तिच्या जुनं घर नाही काय, राय म्हणे तिथं म्हणे. हा मग मी म्हटलं नाही, आता काय घरकुलचा अर्ज गिर्ज टाकला का नाही, तिच्याच पोरानं माझा अर्ज टाकून दिला. हा अन राहा म्हणे माझ्या घरात म्हणे. मग मॅच म्हटलं तिला काय आता सध्या निघते म्हटलं दिवस. आता बरसात पाण्याचं पाहिजे म्हटलं. घरकुर गिरकुर आलं म्हणजे मग चालले जाईल लागन तर थोड्या दिवसासाठी. काही लय कोण म्हटलं म्हणून काही त्याचा फायदा घेऊनच घ्याव काय आपण. नाही व तशी मोठ्या मनाची आहे ते शांती. कधी काम पडू दे, अर्ध्या रात्री येते म्हटलं ते. बरं तेच काय, तिचं पोरग, तिचा नवरा, सून, पोरगी सगळे एका काटून सारखे आहे म्हटलं तिच्या घरातले. तिच्याच वाणी आहे सगळे. कोणी येते, काही काम पडू दे तुले, तू अर्ध्या रात्री येते ते उठून. आणि हे शायनी म्हणते का ते दीड शायनी आहे म्हणते. हेच किती माहित आहे कशी आहे आता. सांग बाई, मी जातो आता. दुकान बंद करून आली आता. केसवाली दिसली तर मी म्हटलं चल पाहतो म्हटलं जराशी आता. हो मी जातो आता घरी. पहा असं आहे मग, तुमच्या इकडे येत असाल ना केसावर भांडेवाल्या. तुम्ही नाही घेत काय भांडे किंडे? घेऊन घ्या लागते केस फेकल्यापेक्षा. चला जाऊ द्या. भेटा मग उद्याच्या व्हिडिओत भेटू आपण, उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.